आपण म्हणतो आत्ताच एक बातमी आपण बघितली गडचिरोलीमध्ये जिथे 5 जणांचा मृत्यू झाला आणि तिथे ट्रकनं बसला दिलेल्या धडकेमध्ये त्यामुळे ही दुर्घटना घडली आणि यानंतर संतापलेल्या नागरिकांनी एटापल्ली जवळ झालेल्या भीषण अपघातामुळे शेकडो नागरिकांनी 20 ट्रक जाळल्याचं कळतंय। सुरजागड पहाडावर लोह खनिजाच्या वाहतुकीसाठी हे ट्रक जात होते। जंगलातल्या रस्त्यावर अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकही गोळा झाल्याचं कळतंय। आपण बघतोय तिकडची परिस्थिती। गडचिरोलीमध्ये ट्रकनं बसला धडक दिली होती ज्यामध्ये 5 जणांचा मृत्यू ओढवला होता आणि त्यानंतर संतापलेल्या शेकडो नागरिकांनी तिथे उभे असलेले ट्रक आता जाळायला सुरुवात केली आहे। महेश तिवारींकडून अधिक अपडेट आता आपण घेणार आहोत। महेश, आत्ताचे अपडेट्स। रेणुका, आपण जर बघितलं तर एटापल्ली ते आलापल्ली दरम्यान हा भीषण अपघात आज सकाळी घडलेला आहे आणि हा अपघात किती भीषण होता त्याच्यामध्ये आपण एसटीची काय अवस्था झाली बघू शकतो। या ठिकाणी या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, महिलांचा समावेश आहे आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एटापल्लीतल्या शेकडो नागरिकांनी या भागाकडे धाव घेतली आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी कशा पद्धतीने या सुरजागड पहाडावर वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रकची जाळपोळ केली आपल्याला स्पष्ट दिसू शकते। अनेक दिवसांपासून या भागातल्या नागरिकांचा रोष होता। या ट्रकची या भागातली जशा पद्धतीने वाहतूक सुरू आहे त्यामुळे कधी ना कधी असा अपघात घडेल अशी शक्यता होती आणि आधी शक्यता खरी ठरली आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता तणावाच्या वातावरणामध्ये या संपूर्ण ट्रकची जाळपोळ केलेली आहे। रोज शेकडोच्या संख्येत ट्रक जात असतात, 50-100 पेक्षा जास्त ट्रक या मार्गावरून चालतात आणि आज या सकाळी खनिज वाहतुकीसाठी जाणारे हे जे ट्रक होते या ट्रकमधल्या एका ट्रकने धडक दिल्यानंतर नागरिकांनी या रिकाम्या ट्रकची जाळपोळ केलेली आहे। अजूनही हे ट्रक जळत आहेत, पोलीस त्या ठिकाणी आहेत, मात्र नागरिक कोणाचं ऐकायला तयार नाहीत अशी अवस्था आहे। घनदाट जंगलातला हा रस्ता आहे तरी त्या ठिकाणी नागरिक कशा पद्धतीने जमा झाले त्यावरून आपल्याला परिस्थितीची कल्पना येऊ शकते। निश्चितच आपण बघतोय महेश तिवारी जसं सांगतायत परिस्थितीची कल्पना आपल्याला दृश्यांमधून येते। तब्बल 20 ट्रक आतापर्यंत संतापलेल्या नागरिकांनी जाळलेत। आपल्याला माहिती आहे याआधी एक अपघात झाला होता आणि त्याच्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून तशा तिथे निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे। 9 दिवस चाललेल्या संपासंदर्भातले एक महत्त्वाचं अपडेट्स आपण पुन्हा एकदा घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, या सगळ्यामधून आपण 9 दिवसानंतर जर संप मिटत असेल तर 9 दिवसांच्या संपाचं फलित काय असं आपण म्हणू शकतो? मुळात रेणुका असं आहे की ह्या सगळ्या संदर्भात खरं तर ते 10 मागण्या आहेत, 10 मुद्दे आहेत त्या मान्य झालेल्या आहेत। जसं आपल्याला स्वातींनी सांगितलं की जी वेतनवाढ आहे ती कामगारांनी पूर्वीची एवढी अपेक्षा ठेवली होती तेवढी झालेली नाहीये, पण अर्धी वेतनवाढ त्यांची झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल, ते त्यांना मिळालेलं आहे। आणि मुळात पुन्हा एकदा जो बेस्टचं बजेट आहे त्याचं विलिनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये करण्यात यावं ही जी मागणी आहे त्याला देखील चालना आता मिळू शकते। त्याचबरोबर मुंबई हायकोर्ट ह्या सगळ्या गोष्टीवर देखरेख ठेवणार आहे। एका मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तीची नेमणूक मध्यस्थ म्हणून केली जाणार आहे। 3 महिन्यात त्याचा अहवाल त्यांना सादर करायचा आहे, त्यामुळे एका पद्धतीने कालबद्ध पद्धतीने त्यांना आपल्या मागण्या मान्य करून घेता येतील आणि पुन्हा एकदा जर समजा त्यांना असं वाटलं की आपल्या मागण्या योग्य पद्धतीने मान्य केल्या जात नाहीयेत तर पुन्हा एकदा त्यांना मुंबई हायकोर्ट येण्याचा मार्ग मोकळा आहे। मुळात कोर्टाने या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली असल्यामुळे त्यांना कोर्टात दाद मागता येईल आणि त्याचबरोबर जे बेस्ट प्रशासन आहे किंवा मुंबई महानगरपालिका राज्य सरकार यांच्याबरोबर देखील मुद्देसूदरित्या चर्चा करता येतील। पण खरं तर ही गोष्ट आधीच व्हायला होती अशी अपेक्षा होती, कारण काल जो युक्तिवाद कोर्टात झाला आणि आज जो कोर्टात युक्तिवाद झाला त्यात फारसा काही फरक नव्हता। खरं तर काल जर कामगारांनी अशीच भूमिका घेतली असती तर कदाचित 1 दिवस आधी म्हणजे 8व्या दिवशीच हा संप मिटला असता। अजूनही आपण बघतोय की कामगार म्हणतात की आमचा जो संप आहे तो आम्हाला शशांकराव जेव्हा सांगतील तेव्हा आम्ही संपणार आहोत। खरं तर ऑन रेकॉर्ड त्यांच्या वकिलांनी असं म्हटलंय की आम्ही 1 तासात या संदर्भातली भूमिका आमच्या कामगारांसमोर स्पष्ट करू आणि त्यानंतर हा संप मागे घेतला जाईल। त्यामुळे हा त्यांना संप मागे घेणं हे बंधनकारक आहे, पण जर ताठर भूमिका त्यांनी ठेवली तर अर्थातच कोर्ट देखील त्याची दखल घेणार आहे आणि ऑन रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आलेल्या असल्यामुळे त्यांनी देखील आता संप मिटावा अशी तमाम मुंबईकरांची इच्छा आहे। निश्चितच धन्यवाद विवेक। या संदर्भात आपण अधिक माहिती आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। आणखीन एका मुद्द्यासह पुन्हा एकदा भेटणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन परत भेटूया।